आठवडाभरापासून उत्तर पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचं प्रचंड नुकसान झालंय। द्राक्षांचं हब असलेल्या नारायणगाव परिसरातील द्राक्ष बागांवर डावणी बुरशी सारख्या रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय। द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलेत। नुकसानग्रस्त शेतातून याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत सापुडे यांनी। राज्यात अवकाळी पावसाने बळीराजा शेतकऱ्याची चिंता वाढवली असून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आणलंय। मी सध्या द्राक्षाचं हब असलेल्या नारायणगाव परिसरात आलेलो आहे। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या शेताची परिस्थिती पाहू शकता। मुसळधार पाऊस हा या भागात झालेला आहे, त्यामुळे कुठेतरी द्राक्षावरती डावणी असेल, बुरशी असेल यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांचा फवारणीचा खर्च वाढलेला आहे। नाशिक नंतर खरं तर नारायणगाव परिसरातील द्राक्ष ही मोठ्या प्रमाणात चर्चेत असतात। निर्यात होणारा द्राक्षाचा भाग जर पाहिला तर या भागातनं मोठ्या प्रमाणात द्राक्ष सुद्धा निर्यात केले जातात। मात्र सध्या द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडलेला आहे। काय परिस्थिती आहे? मोठ्या प्रमाणात पाऊस बरसलेला आहे साहेब। आता पाऊस मे पासून पाऊस चालू आहे, त्यामुळे काडीमध्ये घड निर्मिती झालेली नाही आणि जे लहान घड होते ते घड पण आज या पावसाच्या वातावरणामुळे जिरतायत आणि यावर्षी द्राक्ष सीझन हा 100% फेल होण्याच्या परिस्थितीमध्ये आहे। अति पाऊस आणि अति पावसामुळे द्राक्षाचं भयानक नुकसान आहे। आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये 2,500 एकर द्राक्षाची किमान द्राक्ष आहेत। शेतकऱ्याचा खर्चही निघणार नाही। द्राक्ष बागांना या अवकाळी पावसामुळे डावणी, भुरी अशा प्रकारचे रोग मोठ्या प्रमाणात आलेले आहेत। त्यामुळे शेतकरी खर्चही निघू शकत नाही आणि शेतकरी हा फार अडचणीत या पावसामुळे आलेला आहे। पण या पुढच्या काळात पाऊस जर असा सुरू राहिला अवकाळी अजून काही दिवस तर याचे अजून काय परिणाम होतील? जर हा पाऊस असाच चालू राहील तर द्राक्ष बागा उद्ध्वस्त होतील आणि द्राक्षावर अवलंबून असणारा शेतकरी हा उद्ध्वस्त झाल्याशिवाय नक्की राहणार नाही। नक्कीच अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंता वाढवलेल्या असून सध्या द्राक्ष बागा या संकटात सापडलेली परिस्थिती सध्या नारायणगाव परिसरात पाहायला मिळत आहे। हेमंत सापुडे, झी मीडिया, जुन्नर, पुणे।